हॅलो, नमस्कार. मी मोनिका स्मितू आणि रिदूची मम्मा या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करत आहे. आज आपण बनवणार आहोत उन्हाळा स्पेशल फणसची भाजी. तर इथे ना मी कांदे घेतलेले आहेत 2 ते 3 मीडियम आकाराचे. त्याचबरोबर लसूण, शेंगदाणे आणि आल्याचा तुकडा. हे सगळं काही आता भाजून घेतलेलं होतं. त्याचबरोबर जे काही फणस आहे ना ते सुद्धा फ्राय करून घेत आहे. खूप सिंपल ही रेसिपी आहे आणि ही भाजी ना मटणाच्या भाजीला फेल पाडेल इतकी छान लागते. तर इथे कढईमध्ये तेल घेतलं, त्यामध्ये थोडंसं जिरा मोहरीचा तडका दिला आणि जे काही कांदा वगैरे होता ना, शेंगदाणा त्याची पेस्ट केली होती मिक्सरमधून, तीच आता याच्यामध्ये टाकून घेतली. छान अशा कडकडीत तेलामध्ये त्याचा रंग बदलतपर्यंत किंवा मग कढईचा जो काही आपल्याला कढईला जाऊन थर चिपकतो ना तो सुटतपर्यंत असं मस्त त्याला मसाल्याला परतवून घ्यायचं आहे. त्याचबरोबर थोडंसं त्याच्यामध्ये टमाटरची प्युरी मी टाकलेली आहे. हे पूर्णतः ऑप्शनल आहे. तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही टाकू शकता, नाहीतर स्किप केलं तरीही चालेल. त्यानंतर ना आपले जे काही घरगुती मसाले असते ते हळद, धनिया पावडर, त्याचबरोबर तिखट आपल्या चवीनुसार आणि थोडंसं चवीनुसार मीठ. उन्हाळा आहे त्याच्यामुळे ना गरम मसाला मी नाही वापरत जास्त. तर त्यानंतर ना याच्यामध्ये थोडंसं ते झालं मसाला, की त्याच्यामध्ये जे काही आपण फणस फ्राय करून घेतलेलं होतं ते वरून टाकून द्यायचं आहे. थोडंसं झाकून ठेवायचं आणि नंतर ना थोड्या-थोड्या वेळाने त्याच्यामध्ये पाणी टाकत जायचं. एका दमाने टाकायचं नाही. आणि साईड बाय साईड माझी ना साबुदाणा बटाट्या चकलीची तयारी सुरू होती. तर रात्रीच हा जो साबुदाणा आहे ना तो मी भिजत घातलेला होता आणि लगेच भाजी जी आहे ती तर माझी बनवून रेडी झालेली होती. म्हटलं चला आता पटकन चकलीची तयारी करू, कारण की उन्हाळा म्हटलं की इतकं लवकर ऊन तापायला लागते ना. तर आता जी काही प्रिपरेशन आहे ते केलं आणि याच्यावरचा सविस्तर व्हिडिओ मी सकाळीच टाकलेला आहे आणि हा जो व्हिडिओ आहे ना तो तुम्हाला दुपारी बघायला मिळणार. तर तो व्हिडिओ नक्कीच जाऊन बघा. तुम्हाला जर चकल्या करायच्या असेल किंवा तुमच्या जरी झाल्या असेल ना तर पुढच्या वर्षी नक्कीच ह्या चकल्या ज्या आहेत त्या ट्राय करून बघा. खूप छान अशा क्रिस्पी ह्या चकल्या ज्या आहेत त्या होतात. तर आता इथे मी पॉलिथिननी सुद्धा केलेल्या आहे आणि साच्याने सुद्धा, दोन्हीही आणि खूप छान झालेल्या होत्या. थोड्याशा हेकड्या वाकड्या झाल्या पण मस्त चवीला झालेल्या होत्या. तर आता म्हटलं चला कालचे पापड जे काही साबुदाणा बटाट्याचे होते मशीनवरचे ते आणि थोडीशी चकली, आता हे दोन्ही जे प्रकार आहेत ते म्हटलं चला तळून बघूया. कारण की जेव्हा आपण बनवतो ना नवीन नवीन 2-3 दिवस असं वाटते की कधी तळायचं आणि कधी खायचं. तर आता इथे पापड जे आहेत ते तळलेले होते आणि चकल्या थोड्याशा ओलसर होत्या त्याच्यामुळे ना त्या तशाच राहू दिल्या, उद्या तळून घेईन त्याला. तर आता इथे दुसऱ्या दिवशीचा हा व्हिडिओ आहे. तर आता आज आपण बनवणार आहोत साबुदाणा बटाट्याचे पळीपापड. तर त्याचीच ही माझी सकाळी सकाळी तयारी सुरू होती आणि पळीपापडला थोडंसं पाणी जास्त लागते त्यामुळे मी ते उकळायला ठेवून दिलेलं होतं. आणि म्हटलं की या गंजामध्ये जर बनवलं तर थोडंसं उकळी यायला प्रॉब्लेम जाईल, म्हणून अजून त्याच्यापेक्षा मोठा गंज घेतला आणि त्याच्यामध्ये पाणी टाकून आणखीन ते उकळी येऊ दिलं. त्यानंतरनं माझी जी काही पापड वाळू घालायची तयारी होती ती चालू होती. तर रात्रभराचा इथे थोडासा जो काही कचरा असतो तो होतो आणि नंतर परत परत हवा आली की मग पापडावर जाऊन जर तो कचरा बसला की मग पापड जे आहे ते कचऱ्यासारखे वेगळेच थोडेसे काळपट दिसते. म्हणजे त्याच्यावर जर थोडासा धूळ वगैरे बसला की चांगलं वाटत नाही. आणि आमच्याकडे कॉट वगैरे नाही आहे त्याच्यामुळे असं टाईल्सवरच टाकावी लागते. आणि ही जी नवीन टाईल्स लावली आहे ना तर ती खूप छान मस्त अशी प्लेन आहे. म्हणजे दिसायला जरी ते चौकोन चौकोन दिसत आहे ना पण अजिबात पापड हेकडा वाकडा पडत नाही. जसं एखादी फ्लॅट सरफेस पाहिजे ना पापडांना तसा तो मस्त असा फ्लॅट सरफेस आहे. तर आता जाऊन बघितलं तर छान साबुदाण्यालाही उकळी आलेली होती. तर याच्यामध्ये ना आता थोडंसं जिरं, हिरव्या मिरचीची ठेचा बनवून टाकलेला आहे आणि त्याचबरोबर थोडंसं मीठ हे सगळं टाकून घेतलं. परत आता याला उकळी येऊ देते आणि जसं जसं ते घट्ट येईल ना तसं तसं मग ते हलवत राहावं लागते, नाहीतर साबुदाणा हा बुडाला जाऊन चिपकतो गंजाला आणि मग ते आपल्यालाच त्रास होते थोडंसा हलवत राहायला वगैरे. त्याच्यामुळे थोडंसं वरच्यावर त्याला चम्मच देत राहायचं. तर आता साबुदाण्याचा मी किस पाडलेला होता. जेव्हा आपण पडीपापड बनवतो ना त्याच्यामध्ये किस जर टाकला ना साबुदाण्याचा किसून तर खूप छान असे दिसायलाही पापड लागते आणि खायला तर एकदम लागते छान छान. तर इथे तोच न छान असा पाण्यामध्ये मी टाकून ठेवलेला होता जेणेकरून तो लाल होऊ नये, कारण की लाल जर झाला तर पापडसुद्धा मग लालसर दिसते. त्यासाठी तो किस आहे पापडमध्ये पाण्यामध्ये टाकून ठेवला आणि आता तोही टाकून घेतला. आता डायरेक्ट 5 मिनटं त्याला उकळू द्यायचं जेणेकरून त्याचं गाढ असं टेक्स्चर आलं की मग आपल्याला पळीपापड टाकायसाठी रेडी आहे ते पापडचं मिश्रण. तोपर्यंत म्हटलं चला आता इकडे साईड बाय साईड आपल्या स्वयंपाकाचीही तयारी करत राहावी. कारण की इकडे थोडंसं जरी असलं ना तरी पण त्याचे भांडे जास्त निघते आणि भांडेंचं बघून ना मग अजूनच स्वयंपाकाला
करावंसं वाटत नाही आणि ऊन खूप जास्त होऊन जाते पापड बनवतपर्यंत आणि करायला मी एकटी त्याच्यामुळे ना असं मी जुगाड करते की एका साईडला ते आणि एका साईडला हे. आणखीन मला भरपूर अशी पापडची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करायच्या होत्या पण त्या राहूनच गेल्या. मी गावाकडे गेली आणि आता तीच पण झाली त्याच्यामुळे काही मी समोर पापडं बनवलेच नाही आणि वरच्यावर जो काही आपला सिलेंडरचा तुटवडा आहे त्याच्यामुळे म्हटलं की एवढेच बरे आहे. नाहीतर अशी आफत येऊन जायची की सिलेंडर मिळायचं नाही आणि चुलीवर स्वयंपाक करत बसायचं. त्याच्यापेक्षा एवढ्यातच स्टॉप करून द्यायचं. तर यावेळेसनं मी 3च रेसिपी बनवल्या आणि त्या तुमच्यासोबत शेअरसुद्धा केल्या. त्यानंतरनं दुसऱ्या दिवशी बनवला होता सकाळच्या नाश्त्याला ढोकळा. तर ढोकळ्यासाठी मी इथे 2 वाट्या पीठ घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये 1 लिंबाचा रस आणि थोडंसं तेल टाकलेलं आहे. 1 ते दीड चम्मच. त्याचबरोबर थोडंसं मीठ, हळद आणि दही टाकलेलं आहे 1 ते 2 चम्मच. आता हे सगळं काही मिश्रण जे आहे ते एकाच डायरेक्शनने फिरवून मस्त असं हलकं करून घ्यायचं. आणि पहिल्यांदा माझा जो ढोकळा आहे ना तो खूप छान असा फुलला होता. पण थोडीशी माझ्याकडून चूक झाली. ती कोणती हे तुम्हाला व्हिडिओमध्ये समोर दिसेलच. पण आता इथे थोडं थोडं पाणी टाकून मी एकाच डायरेक्शननी छान असं जे काही पीठ आहे ते भिजवून घेत आहे. आणि पीठ भिजवताना तर तुम्हाला माहीतच असेल, तुम्ही माझ्यापेक्षा प्रो असेल तरीसुद्धा मी तुमच्यासोबत रेसिपी शेअर करत आहे. तर जेव्हा ही पीठ आपण घेतो ना ढोकळ्यासाठी तेव्हा चाळून घ्यायचं जेणेकरून त्याच्यामध्ये गुठळ्या राहत नाही. आणि गुठळ्या जर नाही राहिलं तर अशा पद्धतीचं एकजीव जे मिश्रण आहे ना ते एकदम मस्त असं परफेक्ट तयार होते. एकाकडे पाणी जे आहे ते स्टीम करायला मी ठेवलेलं होतं आणि माझ्याकडे ढोकळ्याचं कुठलंच काही जास्त पात्र नाही आहे. माझ्याकडे बनतच नाही आहे जास्त ढोकळा, म्हणजे माझ्याकडून बिघडतो नेहमीच. त्यामुळे ना मी त्या ढोकळ्याच्या पात्रामध्ये इन्व्हेस्ट अजिबात केलीच नाही. पण आता बनला त्याच्यामुळे असं वाटतं की एखादी पात्र घ्यावं. आणि हाच तो माझा मायनस पॉईंट होता की त्या झाकणामध्ये मी केलं आणि ते झाकण जे आहे ते थोडंसं असं खालीवर बसलं. त्याच्यामुळे जो ढोकळा आहे ना तो एका साईडला मस्त असा स्पंज झाला आणि दुसऱ्या साईडला पण फुगला. पण त्याच्याकडे लेअर कमी असल्यामुळे ना तेवढं ते दिसून येत नव्हतं. मात्र तो जो आहे तो पूर्णपणे जाडीदार असा ढोकळा जो आहे तो तयार झालेला होता. आता इथे इनो ॲक्टिवेट करून घेतला आणि त्या झाकणामध्ये मी ट्रान्सफर करून घेतलं मिश्रण. आणि जेव्हाही आपण स्टीम करायला ठेवतो असं टॅप टॅप करून घ्यायचं जेणेकरून त्याच्यामधली जी काही हवा आहे ना ती निघून जाते. आता माझ्याकडे जसं सांगितलं मी तुम्हाला की काही जास्त ढोकळा बनवायचं साहित्य नाही आहे, म्हणजे जे काही पात्र वगैरे असते ना ते नाही आहे. म्हणून असा जुगाड केला आणि त्याच्यावर मस्त असं झाकण वगैरे ठेवून दिलं. आता ही जी ढोकळ्याची फोडणी आहे ना ही मी पहिल्यांदाच ट्राय केली. नेहमी ना मी तेलामध्ये मिरच्या किंवा कढीपत्ता वगैरे मोहरी हे सगळं टाकून त्याच्यावरून तडका देते आणि तसंच मग चटणीसोबत ओल्या खोबऱ्याच्या किंवा मग शेंगदाण्याच्या वगैरे चटणीसोबत आम्ही खातो. पण यावेळेस ना मी असं रस्सावालं जे सॉस बनवतो ना आपण शुगरचा तसं बनवलेलं आहे. आणि त्यांनी ना खरंच ढोकळ्याला इतकं छान चव आली होती ना, जसं आपण बाजारातून आणून खातो ना मार्केटचा त्याच पद्धतीचा हा ढोकळा बनलेला होता. आता इथे एक मोठी चूक ही झाली की मला ना थोडंसं अजून थांबायला पाहिजे होतं. पण मुलंही गडबड करत होते आणि उन्हामुळे तर इतकं बेजार होता इतक्यामध्ये की खूप लवकर 9 वाजताच कडाक्याची ऊन तापायला लागते. त्याच्यामुळे असं वाटतं की पटापट आपलं सकाळचं आवरायचं आणि मोकळं व्हायचं. म्हणून ना पटकन मी ढोकळा जो आहे तो ट्रान्सफर केला ताटामध्ये. आणि तसंही बघू शकता तुम्ही की किती छान त्याला जाडी पकडलेली आहे. नेक्स्ट टाईम मी परफेक्ट बनवेल आणि परफेक्ट व्हिडिओही तुमच्यासोबत शेअर करेल. तर आता इथे ढोकळा वगैरे खाऊन झाला आणि कामं कुठं संपते का आपले. आता उन्हाळी वाळवण म्हटल्यावर पापडच नसते, त्याच्यामध्ये बऱ्याच काही गोष्टी असते. तर आता गहूही आले होते काल गावाकडून, तर तेच आता इथे वाळवायला घेतलेले आहे. म्हटलं चला आता आभाळाचा जो काही रंग आहे तो चालला गेला तर छान 2-3 दिवस आपण गहू जे आहे ते वाळवून घेऊ. कारण की गावाकडे सुद्धा आम्हाला जायचं होतं. यांची 15 दिवसाची जी सुट्टी आहे ना ती अशीच गेली. म्हणजे 2-4 दिवस इथे आमचे कामं आणि 2-4 दिवस प्रवास असं करत करत ना आणि 1-2 दिवस थोडासा आराम जीवाला. तर असं करत करत 15 दिवस कसे गेले ना यांनाच माहिती नाही. आणि आमचेही दिवस तसेच गेले कामामध्ये. बऱ्याच जणांचं असं असते की वॅकेशन असलं की इकडे तिकडे फिरायला जायचं. पण आमचं तसं नाही आहे. आमचं हे असंच आहे, घरामध्ये मस्त एन्जॉय करायचा. जे काही घरातले कामं आहे ते बायकोला करू लागायचे आणि बस एवढंच सध्या तरी चालू आहे. भरपूर असे प्लॅन आहे पण म्हटलं चला 2-4 वर्ष असंच जगू. असंच जगण्यात खूप आनंद आहे. त्यानंतर ना रात्री जसं काल गव्हाची गाडी आली होती तर रात्री चणेसुद्धा भिजत घातलेले होते कारण की आम्हाला डाळसुद्धा बनवायची आहे.
पण ती न बनवायची राहूनच गेली. म्हणजे 2-3 दिवस वाढवलं आणि त्याच्यानंतर गावाला गेलो. तर आता ते कधी होईल ते माहिती नाही. जेव्हा होईल तेव्हा मी तुमच्यासोबत डाळ जे आहे ते शेअर करेलच, की आणली बनवून चक्कीवरून म्हणून. पण ही जी पूर्वीची प्रोसेस असते ना, ती अशी असते की रात्रभर चणे जे आहे ते पाण्यामध्ये भिजत घालायचे आणि त्याच्यानंतर असे वाळू घालायचे. आता इथे छान टाईल्स होती त्याच्यामुळे मी खाली असेच टाकले. कारण की जेवढं त्याला गरम चटके लागेल ना, तेवढे ते लवकर कडकडीत पूर्वीच्या पोझिशनवर येते. म्हणजे की जसं ते चणे असते ना झाडाचे निघालेले, वाळवलेले, तसेच ते आपल्याला डबल भिजवून ते त्याच प्रोसेसमध्ये आणायचे असते. म्हणजे त्याला भिजवायचं, परत वाळू घालायचं आणि परत कडकडीत वाळवून तिथल्या तिथे आणायचं. आता काल छान चणे भिजत घातले म्हटल्यावर खाण्याची तर इच्छा सगळ्यांना होतेच. तर आमच्या नाश्त्यामध्येही मी तेच बनवलेलं होतं. त्यानंतरनं मिरच्यासुद्धा आणलेल्या होत्या मार्केटमधून, तर त्याही अशा वाळू घातलेल्या होत्या. आमचं ना आता 2-4 दिवस असं होतं अंगण, की समोर काहीच जागा नाही आणि मागेही काही जागा नाही आहे. इतकं अंगण जे आहे ते गच्च असं भरून होतं. त्याचबरोबर धनीसुद्धा आणलेले होते, गावरानी धनी. तर हे सुद्धा वाळू घातले, कारण की याचाही भुरका करून आणायचा होता, जो आपण भाज्यांमध्ये वापरतो ना धनिया पावडर, त्याचाही भुरका करून आणायचा होता. तर 2-4 दिवसाचा हा मिक्सअप व्हिडिओ आहे. कसा वाटला तुम्हाला? तुम्हाला वाटत असेल की ताई व्हिडिओ चालू करते, परत बंद करते, पण ताईच्या मागे इतके सगळे कामं असते. प्लीज समजून घ्या. तसं तर मला ना कंटिन्यू करायचंच आहे, पण काही कारणास्तव ते राहून जाते. खूप साऱ्या गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये अप अँड डाऊन चालूच असते. तर याच्यानंतर गावाला जायचा सुद्धा व्हिडिओ येईल. तो ना मी शॉर्टमध्येच कन्व्हर्ट केलेला आहे. जास्त नाही आहे गावाकडले व्हिडिओ. 1 ते 2 व्हिडिओ येतील आणि त्याच्यानंतर मग आपल्या क्वार्टरवरचेच व्हिडिओ. चला तर भेटू उद्याच्या नवीन ब्लॉगसोबत. तोपर्यंत बाय बाय.